सुरुवातीला काय केलं की आम्ही म्हणजे या दांडानं नारळ लावले पूर्ण घराच्या भोवताली. लावल्याच्या नंतर 60-65 झाडं लावले आपण. आपल्या भागात लोक म्हणत बा नारळ शूट होत नाही. मग आम्ही म्हणलं बा शूट हो का न, पण आपल्या घरात शोध झाला, पांढरीला शो झाला. तर त्याच्यापासून आपल्याला 1,00,000-1.5 लाख रुपये म्हणजे 60-65 झाडाचे 1,00,000-1.5 लाख रुपये व्हायला लागले. तर शेतकऱ्याने याच्याकडे वळायला पाहिजे. या सोयाबीनमध्ये याच्यामध्ये काही मजा राहिलेली नाही. आता यावर्षी तर आमचीच बंदी पूर्ण सोयाबीन खाक झाली. हो, चाराण्याचं काही खरं नाही. तर शेतकऱ्याने याच्याकडे वळायला पाहिजे. आता आम्ही 15x15वर जवळजवळ या 33 गुंठ्यातच आम्ही जवळजवळ म्हणजे 250 झाड लावलेले आहे. या 250 झाडापासून आपल्याला जवळजवळ म्हणजे 5-6 लाख रुपये अशी होण्याची शक्यता आहे. आता ही नारळाची कलम म्हणजे झाड आहे म्हणजे कोलंबो. बस. माझं नाव आहे रमेश त्र्यंबक धामोडे, शेलू खडसे, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. आपण काय केलेलं आहे की सुरुवातीला आता हे म्हणजे ही जमीन आहे आपली 33 गुंठे. या 33 गुंठ्यामध्ये आपण पहिले म्हणजे 60-65 झाडं लावले आणि त्याच्यापासून आपल्याला 1 ते 1.5 लाखाचं उत्पन्न घडलं. त्याच्यामुळं आता आपण पुन्हा 200-300 झाडं आणून लावलं त्यात पुन्हा त्याचं. तर आता आपल्याला अपेक्षा अशी यायची की अजून आता याला 2-2.5 वर्ष 3 वर्ष झाली, अजून 2 वर्षांनी याची अपेक्षा आपल्याला एवढी आहे की 5 ते 6 लाख रुपये होण्याची अपेक्षा आहे आपल्याला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.